मंडळींनो, सकाळी उठला की पहिला काम म्हणजे गणूबाप्पाचं दर्शन. जवळजवळ 11 दिवसात 1760 वेळा मी दर्शन घेत असाल. तर विषय कसा आज आजचा उंदीर की आणि त्याच्यामुळे जास्त काही मोठं नैवेद्य नव्हतं. त्याच्यामुळे आईक म्हटलं मी जरा कपडे धुवून येते आणि टब घेतले आणि निघाले. तर मंडळींनो, आता आपण चाललो पाराण्याच्या व्हाळी एक हीच व्हाळी पुढे जाऊन व्हाळाक मिळता. तर जाऊन पोहोचला तर व्हाळावर चुटूक चिंगळी नाही होती, आम्हीच होता. मस्तपैकी फटाफट कपडे धुवून घेतले. दिवसा कोण नाही कोण इली थैसून घरात गेलाय तर आई नैवेद्य काढून नेतच होती. तर आज नैवेद्य होतो खीर आणि बटाट्याची भाजी. आरती वगैरे करून इलंय, मस्त जोग बसले. कलचे उरलेले मोदक सुद्धा होते, ते खाऊन घेतले. अर्धा तास झोपले ना झोपले तयार झाले सगळ्या डुरावायला गँग का घेऊन. म्हटला रान काढूया पांदीतला, कारण कसा आताचे गणपती आहेत त्याच्यामुळे पाहुणी सोयरी म्हणा, त्याच्यानंतर आरती भजनांक मंडळी म्हणा घराकडे येतच असतात. आणि त्यांच्या पुढे जर ह्या सगळं असा घाण दिसली तर डुरावायल्यांका लोक हसतील. त्याच्यामुळे सगळ्या डुरावायला गँग घेतले आणि पहिला ते रान काढून घेतले. ते सगळे आरती इले, आरती वगैरे करून घेतला आणि दादाची वाट बघित बसले, कारण दादा गेलेलो पाव हाणूक. आमच्याकडे आज असा उसळ पाव. तेवसा तकडी काकीकडे भजन येलं, काकीकडे बेत होतो पावभाजी यायचो. तर मंडळींनो, पावभाजी असा दे, लाडू असा दे, करंजो असा दे. आमच्या भजनीकरांचं जोश मात्र कडक असता. तर थैसून आमच्या घराकडे गेलो, कारण आमच्या घराकडे सुद्धा भजन येलेला आणि आमच्याकडे बेत होतो तो तुमका माहीतच आहे, उसळ पाव. तर जसं आकडी भजन संपतीला तसं आकडी आमच्या आईंनी उसळ वतूक घेतल्याने. आणि आता उसळ कशी झाली आहे ह्या आपल्या मंडळीत सांगतील. ऐकाय आपण आपल्या मंडळींचं फीडबॅक. पर्यंत पाव किती झाले तुझे? 10 पूर्ण आले का? तुझे रे? तुझे पाव किती आले? 22 झाले पूर्ण 22 आणि 4 कॉफी पियाले आणि रस्सा कम से कम अर्धा किलो खाल्ले.